खाजगी हवामान कंपन्यांचे विमा कंपन्यांशी लागेबांधे 51 पेक्षा कमी पर्जन्यमान दाखवून अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई नाकारण्यासाठी या कंपन्यांचा होतोय वापर। आतापर्यंत 25 ते 30 कोटींची नुकसान भरपाई नाकारली। माजी खासदार संजय काका पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। शासकीय पर्जन्यमापक प्रत्येक गावात नसल्यामुळे खाजगी हवामान कंपन्यांच्या अहवालावर शेतकरी अवलंबून असल्याचा गैरफायदा या कंपन्या उचलत आहेत। कारण यांच्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीला प्रमाण मानून विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात। ती आकडेवारी जर 51 मिलीमीटरपेक्षा जास्त अधिक असेल तरच नुकसान ग्राह्य मानले जाते आणि म्हणूनच या हवामान कंपन्यांना हाताशी धरून पर्जन्यमान 51 पेक्षा कमी दाखवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपन्या नाकारत असल्याचा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे। स्कायमेट ही खाजगी हवामान कंपनी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात काम करते आणि येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकासाठी मोठ्या प्रमाणावर पीक विमा घेतलेला आहे। कंपनीने या तालुक्यातील प्रत्येक सर्कलमध्ये या पर्जन्यमापक यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे आणि त्या आधारे त्या दिवशी पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवली जाते। जर हा पाऊस 51 मिलीमीटरपेक्षा जास्त नोंदवला गेला तर शेतकऱ्याने ज्या कंपनीचा पीक विमा घेतलेला आहे त्या कंपनीला त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं बंधनकारक राहतं। पण येथेच खरा घोळ कंपनी घालते। विमा कंपनी या हवामान कंपनीला हाताशी धरून नुकसान झालेल्या दिवशी मोजलेलं पर्जन्यमान 51 मिलीमीटरपेक्षा कमी नोंदवल्याचं सांगत भरपाई द्यायला नकार देते आणि या दोन्ही कंपन्यांचे साठेलोटे शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे असा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलेला आहे। कारण यातून शेतकऱ्यांचे किमान 25 ते 30 कोटी रुपयांचे नुकसान होऊ नये ते द्यायला विमा कंपनी तयार नाही। संजय काका पाटील यांनी पाऊस झाल्या दिवशी त्या ठिकाणच्या नोंदींचे अहवाल एकत्र करून नंतर कंपनी कशा प्रकारे कमी नोंद झालेले अहवाल विमा कंपन्यांना सादर करते याचा डेटा एकत्र केला आहे आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे जाऊन याबाबत तक्रार केलेली आहे। लवकरच या सगळ्या प्रकाराची चौकशी होणार असल्याची माहिती संजय काका पाटील यांनी दिलेली आहे। सर्कल एक आहे, विसापूर सर्कल आहे, तासगाव सर्कल आहे, 3 सर्कलचा आम्ही आता डाटा काढलाय। सावळच हे राहिलेलं आहे आणि पणे राजूर एक सर्कल राहिले। त्याच्यामध्ये काढायला लागलोय कितपत फरक आहे, पण यामध्ये एक दिसून येतंय। सगळा सारांश सांगतो की या वेदर स्टेशन मध्ये त्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांनी तो डाटा जनरेट केला। किती तारखेला केला? 22 एप्रिलला सकाळी 10:10 त्याच्यामध्ये आकडा आला होता तो किती आहे? 59.8 मिलीमीटरचा त्या दिवशीचा डाटा आला। 5 तारखेला जनरेट केला त्या शेती अधिकाऱ्यांनी। स्कायमेट कंपनीचे हे वेदर स्टेशन आहे, त्यांना ही एजन्सी दिलेली आहे। त्यांनी सगळे सर्कल वाईज बसवलेले आहे। त्या सर्कल वाईज बसवताना त्यांना लागून असणारे जे शेतकरी वेदर स्टेशनात बसवलेले त्यांच्याकडचा डाटा आम्ही क्रिएट केला। त्यामध्ये तफावत आहे। यामध्ये एक दिसून येते आपला सारांश, शेतकऱ्याची फसवणूक केली जाते। कमी शेतकऱ्यांची जिथं बाग आहे, कमी दाण भरलेला आहे, म्हणजे हा विमा त्याच विम्याचे पैसे प्रीमियम भरलेले, तर त्या संबंधामध्ये आपल्याला तिथं फक्त दिलं जातं, तोंडाला पानं दिसली जातात। ह्या 3 सर्कल मध्ये त्याचा फरक जाणवतोय। ते सगळं काढलेलं आहे वरती। त्या संबंधामध्ये कसे क्रिएट केलेले आहेत आणि काय केलंय जरा संदीप। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।